Hi. Okay, so let's see. Five of Pentacles, the Fool card, Four of Pentacles. Okay. खूप सारी फिजिकल इलनेस दिसते मला इथे. बॅक पेन असू शकतो, नेक पेन असू शकतं, बॉडीमध्ये असं एक स्ट्रेस जाणवतोय. ओके. मग ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण आहे लॅक कॉन्शियसनेस. नंबर 1. नंबर 2 आहे ऑब्सेसिव्ह, जे बिहेवियर्स आपण म्हणतो, ऑब्सेसिव्ह बिहेवियर्स. ऑब्सेशन काय आहेत तुमचे ऑब्सेशन्स? इज मनी युअर ऑब्सेशन? यू आर सो ऑब्सेस्ड विथ मनी और मटेरियल थिंग्स. माझं घर, माझे पैसे, माझी वस्तू, माझं अमकं, माझं डमकं. हे जे आहे ना, गेट आउट ऑफ दिस फेज. ओके, दिस इज ऑब्सेशन अँड दिस इज काइंड ऑफ टेकिंग यू अवे फ्रॉम युअर कम्युनिटी एज वेल. तुमच्या फॅमिलीपासून, फ्रेंड्सपासून तुमचं ऑब्सेशन तुम्हाला दूर करतंय का, हे बघा. ओके. बिकॉज ह्या ऑब्सेशनमुळेच हे जे सगळं कलेक्ट करून ठेवणं, मी नाही सोडणार, माझं आहे. येस, याच पोझिशनमध्ये आहे ना हा व्यक्ती, राईट? अशाच पोश्चरमध्ये आहे. त्याने जे काही त्याचे पेंटिकल्स आहेत एक डोक्यावर ठेवले, पायाखाली ठेवलेत. ओके. सो काय मटेरियल पोझेशन्स आहेत तुमचे जे तुम्ही इतके ऑब्सेस्ड आहात त्यांच्यासोबत, है ना, की हे माझं आहे, मी नाही देणार. ओके. आणि दिलं तरी मी इतक्या वेळेला बोलून दाखवणार समोरच्याला की मी तुझ्यावरती उपकार केले वगैरे. हे ऑब्सेशन आहे ना, हे ऑब्सेशन तुमच्यामध्ये लॅक माइंडसेट मधून येत आहे. ओके. आणि त्याच्यामुळे खूप सारी फिजिकल डिस्कम्फर्ट येते. नाउ व्हॉट इज द सोल्युशन? टेक अ लीप ऑफ फेथ. थोडंसं ढिल्या हाताने, म्हणजे ढील द्या थोडीशी, है ना, गोष्टींना थोडी ढील द्या. विश्वास ठेवून बघा लोकांवर. ओके. तुम्हाला भेटतील विश्वास ठेवण्याच्या काय म्हणतात, योग्य विश्वास ठेवण्याच्या. कारण जो शब्द येत होता तो मला इथे बोलायचा नाही आहे, कारण तो रॉंग वर्ड आहे सिच्युएशनसाठी. सो द फूल इज युअर आन्सर. ओके. टेक अ लीप ऑफ फेथ. थोडंसं मस्त मौला एनर्जीमध्ये जाऊन बघा. इट विल हेल्प यू अलॉट. ओके. बाय.